सगळ्यांना होली दहनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, मी मोनिका स्मित व रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर ना आज सकाळचा जो काही व्लॉग आहे तो गेला एडिट केला, 12पर्यंतचा जो काही होता तो मी व्लॉग जो आहे तो तुमच्याशी शेअर केलाच। त्याच्यानंतर ना 2 ते 3 तास म्हणजे एडिटिंग वगैरे झाली। आता बरोबर 2:45 वाजले, म्हणजे आता जवळजवळ 3च वाजत आले आहे। मी किचनमध्ये आली, थोडंसं आवरसावर केलं, होतच पडलेलं ओट्यावर, आणि म्हटलं आता स्वयंपाक करायचा आहे तर थोडंसं आवरून घेते। बॉटल्स वगैरे जे काही आहे फ्रीजमधल्या त्या सगळ्या ठेवून देते आणि परत मग स्वयंपाकाला लागते। तर इथे बघा ओटा सगळा क्लीन आहे आणि आता लागते मी स्वयंपाकाला। तर ना माझ्यासारख्या बऱ्याच अशा ताई असतील की ज्यांना किचनमध्ये फक्त एकटीला सगळं काही सांभाळावं लागते, आणि तेही मग असं असते आपल्या घरी की सगळं काही वेळेत झालं पाहिजे, कमी वेळेतसुद्धा झालं पाहिजे आणि बरोबर वेळेनुसार सगळं काही ठीकठाक झालं पाहिजे। असं असल्यास तुम्ही काय काय करता? तर मी ना अशा पद्धतीने करत असते। मी सगळं काही कटिंगचं जेवढं काही साहित्य लागते तर ते ना फ्रीजमधून सगळं एका वेळेस काढून खालीच्या साईडला ठेवून देते, जेणेकरून निवांत असं बसून आपल्याला कट करता येईल। आणि आता आहे गॅस रिकाम्या, तर गॅसवरनं मी सगळ्यात आधी कुकर लावत आहे, ते पण पुरणाचं। तर पुरणाचा स्वयंपाक असतोच आज, त्याच्यासाठी ना सगळ्यात पहिले मी कुकर जो आहे तो लावून घेते, कारण पुरण शिजायला खूप वेळ लागतो, 5-6 शिट्ट्या तरी होऊ द्यावं लागते कमी याच्यामध्ये, तेव्हा कुठं ते छान असं पुरण शिजते। आणि ही जी डाळ आहे ना ही मी स्वतः बनवलेली आहे। तुम्ही आता बघालच की आमचं जेव्हा उन्हाळी वाळवण सुरू होईल तेव्हा तर दादा आणि मी मिळून सगळ्या काही ज्या घरगुती आपल्या वस्तू असतात त्या सगळ्या घरीच बनवते। तर याच्या मागे तुमचा जो दादांचा सपोर्ट आहे ना तो खूप असतो माझ्यासाठी। तर सगळ्या गोष्टी बनवते मी, तिखट झालं किंवा मग डाळी झाल्या किंवा पापड वगैरे झाल्या तर सगळ्या चालू व्हायच्या आहे। आता त्यांना सुट्ट्या मिळाल्या की मग लगेच मी ह्या सगळ्या गोष्टी चालू करणार। तर एकीकडे मी पुरण जे आहे ते लावून टाकलं, छोटा कुकर आहे आणि एक मोठा, 2 कुकर असल्यामुळे ना हे सोपं जाते मला। तर एका याच्यामध्ये आता वरण भाताचा कुकरसुद्धा लावून घेतला, जेणेकरून आता दोन्हीही गॅस ज्या आहेत त्या बिझी झाल्या। आता पूर्णपणे आपल्या स्वयंपाकाला सुरुवात झालेली आहे। गॅस आता अजिबात स्वयंपाक होतपर्यंत रिकामी राहत नाही। आणि त्याच्यानंतर मी घेतला आहे चॉपिंग बोर्ड, सगळं काही आता कट करून घेते आणि जेवढं काही लागते ते काढून घेते आणि डब्बे जे आहे आतमधल्या साईडला ठेवून देते फ्रीजमध्ये, जेणेकरून ओट्यावर जो आहे ना तो पसारा होणार नाही। तर इथे माझं सगळं काही कट करून झालेलं आहे। या साईडला सगळं कढीचं ठेवलं, मधामध्ये भज्यांचं आणि भाजीचं, असं जितकं लागते तेवढं कट करून घेतलं। फक्त कोथिंबीर नाही कापली, कारण ते मग थोडेसे चिमल्यासारखे होते, लवकरच उन्हाळा असल्यामुळे, म्हणून मग ते वेळेवर कापणार मी आणि नंतर सगळ्यांमध्ये मिक्स करून टाकणार। तर इथे आता वरण भाताचा कुकर झाला आणि तो खाली उतरवून घेतला मी। आता रिदू झोपलेला आहे त्याच्यामुळे मला भांडे जे आहे गरम ते खाली ठेवता येते, आणि तो जर उठला तर मग तिथे मला ॲडजस्ट करावं लागते। तर आता कुकर जो आहे मोठावाला तो मी खाली घेतला आणि हे जे आहे ना पुरण ते शिजणं चालूच आहे। पुरणाचा स्वयंपाक म्हटलं ना तर पुरणालाच एक गॅस लागते, कारण ते बनतपर्यंत पूर्ण आपला स्वयंपाक जो आहे तो ऑलमोस्ट होतो। तर एकीकडे आता गॅस रिकामी झाली तर म्हटलं चला पटकन कढी फोडणी देते, कट करून आहे सगळं, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम होत नाही। तर इथे दहीचं पॅकेटचं घेतलं, रोज दहीवाल्या येतात, पण आज असं असते की सणाच्या दिवशी त्यांचं जागेवरूनच खपल्या जाते, म्हणून मग त्या काही दहीवाल्या फिरत नाही। त्याच्यासाठी ना मला मग आज जे पॅकेट आहे ते बोलवावं लागलं दुकानातून। तर मगाशी सकाळी मार्केटला गेले तेव्हा मी सगळं काही जे घरामध्ये लागते आपले पूजेचं वगैरे साहित्य ते सगळं काही बोलवून घेतलं होतं। तर इथे आता मी कढी फोडणी देत आहे। तर कढीची रेसिपी सगळ्यांना माहीत आहे, मी 2-4 वेळा आपल्याला शेअर केली आहे आपल्या चॅनलवर, तरी पण तुम्हाला आता व्हिडिओ थ्रू सगळं काही दिसत असणारच। साध्याच प्रकारे करते मी, पण बेसन लावून वगैरे करते आणि सगळ्याच जणी बेसन लावून करत असणार। तर अशा पद्धतीने कढीसुद्धा आपली झाली आणि आता हे उकडतपर्यंत माझं एक काम होईल दुसरं, ते म्हणजे ओट्यावर जेवढं काही साहित्य पसरलेलं आहे ते सगळं काही जागच्या जागी ठेवून द्यायचं। एक झालं की मी एक कमी करत जाते। ओटा छोटा आहे, त्यातल्या त्यात मग इथे सगळं वापर करावं लागते, आणि मुलगासुद्धा छोटा आहे, तो जर आला इकडे आणि त्याला चटका वगैरे लागायचं काम पडायला नको, म्हणून मग काय करते मी जेवढं काही होईल तेवढं पटापट तिथल्या तिथे आवरसावर करत असते। तर इकडे कुकर जो आहे पुरणाचा तो चालूच आहे।
तर आता कढी फोडणी देऊन झाली, कढी झालीच समजायची, अर्धी होत आलेली आहे। इथे कट करून ठेवलेलं जेवढं काही होतं तेवढं मी भज्यांमध्ये मिक्स करून घेतलं बेसन, आणि भांड्यांचा सुद्धा व्याप कमी होतो या प्रोसेसनी जर केलं ना। आता कढीचंच हे भांडं होतं, त्याच्यातच बेसन भिजवायला काही हरकत नसते, म्हणून ना मग अशा प्रोसेसनी जर केलं तर लवकर होतो, झटपट होतं आणि भांड्यांचा सुद्धा व्याप जो आहे तो कमी होतो। तर आता कढी फोडणी दिली आणि त्याच्यानंतर त्याच कटोऱ्यामध्ये मी बेसन वगैरे घेतलं आणि सगळं मिक्स करून छान असं मिक्स करून घेते, जेणेकरून छान असं मुरते पण आणि भजे पण असे एकदम फ्लफी होतात, मऊसूत होतात, खूप छान असे भजे लागते। जसे आपल्याला भजे पाहिजे ना विकतच्यांसारखे तसे पण बनतात। कांदे वगैरे मी थोडेसे कमीच टाकले, कारण मग जास्त आपण साहित्य वापरलं ना खूप जास्त प्रमाणात स्वयंपाक होतो आणि मग दुसऱ्या दिवशी तो शिळा खूप खावा लागतो, कारण ही रात्रीची वेळ असते खाण्याची। जे अधामधात सण येतात ना, गुढीपाडवा झालं किंवा मग पात्र वगैरे असते पितृपक्षाचं वगैरे, त्या सणांचं जे काही आहे सकाळचं संध्याकाळी होऊन जाते। पण हे जर शिळं सणाचं म्हटलं ना, दुसऱ्या दिवशी पुरणपोळी वगैरे खायचं तर खूप जीवावर येते, आणि ते मग याच्यातलं त्याच्यात थोड्या भांड्यात 4-5 प्रकारचं काढून ठेवा। त्याच्यापेक्षा मी काय करते, थोडं करते, याच्यातून पण शिल्लक राहते, असं नाही की शिल्लक पडतच नाही, याच्यातून पण शिल्लक राहते, पण थोडंसं कमी केलं ना व्यवस्थित मोजक्यामध्ये तर व्यवस्थित होऊन जाते आणि मग ते जास्त दिवस खायचं काम पडत नाही। अशा पद्धतीने मी करत असते, कारण हे भजे वगैरे आपण जर करून खायचे म्हटलं तर बरोबर त्याच्यापेक्षा डबलच्या मापामध्ये आपल्याला लागते, पण सणाच्या स्वयंपाकाला नुसतं पूजेपुरतं जरी केलं ना तरी पण शिल्लक पडते। तर इथे आता पटकन मी भाजी फोडणी देत आहे। आज काही पाटवडी वगैरे करणार नाही, तर मी माझं नेहमी ठरलेलं असते, सण वगैरे असला किंवा दीपावली असली पण पनीर किंवा मग पाटवडी असं ठरलेलं असते। पण म्हटलं सध्याच आता मसाल्याचं जे भाजी आहे ते 2-3 दिवसाच्या आधीच बनवली होती, मग एकसारखी ना उन्हाळ्यामध्ये पचत नाही, त्याच्यामुळे साधी सिंपल अशी आलू वांग्याची भाजी बनवत आहे इथे। तर आलू वांगेसुद्धा दिसलेच असेल तुम्हाला, मी कट करून ठेवले होते। इकडे भाजी बनत आहे तरीसुद्धा तिकडला जो कुकर आहे ना तो काही झालेला नाही आणखी, तर मधातनं थोडंसं बंद करून ठेवावं लागलं होतं, कारण तो जो कुकर आहे ना आतमधल्या साईडच्या झाकणाचा आहे, त्याच्यामुळे पाणी जे आहे ते खूप भरभर बाहेर येते आणि पूर्ण गॅस ओटा जो आहे ना तो खराब होतो। त्याच्यासाठी मी काय केलं, थोडंसं बंद केलं, त्याला परत शांत होऊ दिलं, थंड होऊ दिलं आणि परत आता कमी गॅसवर चालू केलं। आता तो ओके आहे बिलकुल, कारण थोडंसं ना कधी किचनमध्ये स्मार्ट वर्क दाखवून जर काम केलं तर आपलाच खरंच वेळ जो आहे तो वाचतो। तर असा कुकर असल्यामुळे ना मला तसं करावं लागलं। तर इथे वरण भाताचा कुकर जो आहे तो थंड झाला होता, स्मितूसुद्धा उठलेला होता आणि आला होता मम्मी काय करत आहे बघायसाठी। तर वरण भात जे आहे ते मी साईडला करून घेते, कढी झाली, वरण भात झालं, भाजी झालं, एवढं सगळं झालं। आता बसते मी कणिक भिजवायला, कारण कणिक पण भिजवून घेतली की मग झालं सगळं, मग पुरण आणि पोळ्या बस एवढं राहते आणि भजे तळायचे, ते पण पटकन होऊन जाते। तर आत्ता ना इथे डाळ जी आहे जी जशी पाहिजे तशी शिजलेली होती, त्याच्यामध्ये मी टाकलेली आहे बरोबर डाळीच्या प्रमाणात साखर, 1 वाटी डाळ 1 वाटी साखर असं प्रमाण मी ठेवलेलं आहे। तर थोडीशी चिमूटभर डाळ जी आहे ती जास्त टाकली, तर साखरसुद्धा मग त्याच पद्धतीने ना मी तशीच टाकली आहे, बिलकुल सारखं प्रमाण। तर आमच्याकडे ना साखरेचीच पुरणपोळी केल्या जाते, गुळाची वगैरे तेवढं काही आवडत नाही, त्याच्यामुळे जसं आता परंपरा चालत आहे आपली तशाच पद्धतीची आपली तोंडाची चवसुद्धा असते। तर आता जे खाऊन आहे तेच खावंसं पण वाटते, म्हणून मग साखरेचंच बनवते। तर तिकडे जे आहे ते पुरण जे आहे ते आळायसाठी ठेवलं आणि इकडे म्हटलं चला पटकन भजे तळून घेते, म्हणजे तळण्याचं सुद्धा काम झालं की मग फक्त पोळ्या राहते, म्हणजे तावा ठेवला की साध्या पोळ्या 5-6 आणि पुरणाच्या पोळ्या मग त्याच्यानंतर 2-4 अशा पद्धतीने स्वयंपाक जो आहे तो पूर्ण होऊन जातो। तर पुरणपोळी मी कशी बनवते, काय बनवते ते तुम्ही नक्की बघा, व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला माझी जी प्रोसेस आहे ते नक्की समजेल। सुरुवातीला ना मला जेव्हा मी नवीन होती संसारामध्ये, आता तर 7-8 वर्ष होत आले लग्नाला, पण जेव्हा मी नवीन होती ना तेव्हा मला खूप असा कंटाळा यायचा स्वयंपाकासाठी। पण मी जेव्हापासून आता संसारात आपण रुजतो, जसं आपल्याला समोर जाता येते, जसं आपल्याला सगळ्या गोष्टीतून जाता येते ना तसं मग आपल्याला सगळ्या गोष्टी हँडल करता येते। तर आता स्वयंपाकाची ट्रिकसुद्धा माहिती झाली आहे, कुठं चुकते कुठं बिघडते हे सुद्धा आपल्याला माहिती होऊन जाते। तर असंच असते आपला जो काही संसार आहे तो। तर आता छान असं पुरण जे आहे ते शिजलेलं आहे आणि अशा एका पुरण वाटणीची ही जाळी आहे ना त्याच्यामध्ये मी बनवून घेते। आधी मिक्सरमधून करायची, पण मिक्सरमधून ना पाहिजे तसं मऊसूत नव्हतं होत, पण ह्या जाळीमध्ये ना एकदम असं पटकन होऊन जाते, वाटीने फिरवलं की लगेच असं पुरण जे आहे ते मोकळं पडते।
तर जी पुरणाची मशीन वगैरे येते ना हँडल फिरवायची, त्याच्यापेक्षा तर हे बेटर आहे. कारण ते मशीन जे आहे ना ते धुवायला खूप असं किचकटपणा आहे. माझ्या माहेरी आहे ती मशीन, आम्ही बघितलेली आहे आणि त्याच्यावर कामसुद्धा केलं आहे. पण त्याच्यापेक्षा ना हे एकदम बेस्ट आहे. एकदम असं हाताने साफ केलं की पूर्ण जे जाळी आहे ती स्वच्छ होऊन जाते. तर इथे तुम्ही पुरण बघितलं की किती छान असं मऊसूत झालेलं आहे आणि हाताने पण मी फिरवत आहे तर इतकं छान वाटत आहे ना की जसं पाहिजे तसं बिलकुल तयार झालेला आहे. गोळासुद्धा बनायला काही लागत नाही आहे. तर इथे माझ्या पोळ्या झाल्या आणि आता मी पटकन बनवते पुरणाच्या पोळ्या. कारण 2-4च बनवते. आमच्या घरी जास्त खाल्ल्या जात नाही. तेवढं कोणालाच आवडत नाही. नॉनव्हेज वगैरे सारखं म्हटलं तर सगळ्यांना आवडते. पण जर गोळाचं कोणतेही पदार्थ म्हटलं, खीर सोडून, खीर खूप पसंत केली जाते. पण असं पुरणपोळी किंवा मग दुसरं काही पण तर खूप कमी प्रमाणात खाल्ल्या जाते. एक पोळी खूप झाली अशा प्रमाणातनं मी बनवलेलं आहे. म्हणूनच मी वाटीभर पुरणाचा बरोबर माप घेऊन पुरणपोळ्या बनवल्या. तरी ते ताव्याला असं छान तेल लावून घेते आणि त्यानंतर अशा पद्धतीने त्याच्यावर पोळी टाकते. तर सगळ्यांची जी पद्धत आहे ती वेगवेगळी असते. तर माझ्या पुरणपोळ्यांना कधीकधी फुटतात, कधीकधी फुगत पण नाही, कधीकधी खूप छान होते. पण आजच्या बऱ्यापैकी छान झाल्या होत्या. तर अशा पद्धतीने मी पुरणाच्या पोळ्या ज्या आहेत त्या करून घेते. आणि ना परत मला स्वयंपाक झाला की भांडेसुद्धा स्वच्छ करायचे आहे. भरपूरसे भांडे जे आहे ते बाहेरच्या साईडला मी नेऊन ठेवले. इथे एवढं काही दिसत नाही आहे, फक्त जेवढे बनलं आहे तेवढेच भांडे दिसत आहे. पण जेवढे काही वापरले मी भांडे तेवढे सगळे काही भांडे जे आहे ते बाहेरच्या साईडला आहे. प्लस सकाळच्या जेवणाचे सुद्धा भांडे जे आहे ते बाहेर आहे. ऊन होती म्हणून मी तसेच ठेवले आणि स्वयंपाकाला लागली. तर इथे बघा अशा पद्धतीने माझ्या कधी पुरणपोळ्या फुटतात, पण छान फुगल्या यावेळेस. ताईंनो आता मस्त छान असा स्वयंपाक झाला. पुरणपोळ्या पण नाहीपेक्षा बऱ्या झाल्या आणि आता ना एवढी मोठी बकेट आणली आहे ओटा साफ करायला. छोटीवाली स्मितू घेऊन गेला बाहेर. होळी चालूच आहे. आता होळीच आहे म्हटल्यावर मुलांना तरी काय म्हणणार. आता इकडे सगळं झालेलं आहे आपलं. भाजी, वरण भात, कढी, पोळ्या, भजे, पुरणपोळ्या पण सगळ्या बनवून घेतल्या. आणि आमच्याकडे ना थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवते. म्हणजे एकदम असं अशा पद्धतीने तर बनवतच नाही. जे कोरडी कणिक असते ना आपली त्याच्यामध्ये पूर्ण असं पुरण थापून असं ताव्यावर टाकते आणि मग ते दुसऱ्या झाकणीने पलटवते. अशा पद्धतीने करते. तसंच आमच्याकडे आवडतात जास्त करून आणि त्याच्यावर मग तुपाची धार वगैरे टाकून खाल्लं जाते. पण आता यूट्यूबवर बघून अशाही छान वाटते टेस्टला. तर ना आता पटापटा कामं करते. आवडणं म्हटलं थोडंसं बाहेरचं अंगण करून द्या क्लीन. कारण आता संध्याकाळ होत आलेली आहे. भांडे पण भरपूर पडलेले आहे. तुम्हाला थोडेसे दिसायला दिसत आहे पण हे जे भांडे असते ना ते खूप असते. तर आता पटापटा क्लीन करून घेते आणि नंतर बोलते. साडी वगैरे घालायची आहे, पूजेची सुद्धा तयारी करायची आहे. तर ना कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की हे लोक जेव्हा शॉपिंगला गेले ना तेव्हाच बाजारसुद्धा घेऊन आले होते आणि ही पिशवी जी आहे ती एका साईडला अशी ठेवून होती. मला ठेवायचं सुद्धा लक्षात नव्हतं. सणाची गडबडच असते आपली एवढी. तर आता दिसली झाडताना, बिलकुल क्लीन करताना तिने एका कोंट्यात दिसली मला. तर म्हटलं चला पटकन लावून घेते, 10 मिनटात होऊन जाईल काम. तर पालेभाज्या मी यांना आधीच सांगितलं होतं आणा, तर पालेभाज्या अजिबात आणू नका. त्या दारावरून मी घेऊन घेईल दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी. कारण ना सणाचा दिवस म्हटलं ना खूप असा बिझी जातो आणि सगळ्या गोष्टीची धावपळ असते. मग भाजीपाला तोडायला पण तेवढा वेळ मिळत नाही आणि पालेभाज्या अशा असते की लवकर त्या चिमून खराब पण होऊन जाते आतमधल्या आतमध्येच. तर ज्या काही फळभाज्या आहेत तेवढ्याच बोलवल्या आणि कांदे वगैरे एक्स्ट्राचे बोलवले. मी नेहमी कांदे वगैरे जे आहे ते एक्स्ट्राचे बोलवत असते. छान पण काऊन गडगे बाबा हे एवढंच असंच पेटन का? पेटन असंच. तर ना यांनी सगळं काही झाडून काढलं आणि साईडचे जे दादा आहे ना त्यांनी छान असं पाणी वगैरे टाकून दिलं. तर खूप छान वाटते कॉलनीमध्ये ना असं युनिटीने सगळं काही केलं ना त्यानंतर खूप मस्त वाटते. तर हे बोलले की तू आलीच आहे तर पटकन रांगोळीचा डब्बा घेऊन ये आणि रांगोळीसुद्धा काढून घे. मग माझं तिथलं काम जे आहे ते आटपून जाते. आणि ना मग घरी आले दादा, आंब्याचे पानं वगैरे तोडले आणि तोरण वगैरे बनवलं. तर अशा पद्धतीने ना सगळं काही कॉलनीत मिळून मस्त अशी होळी झाली. खूप छान वाटले यावेळेस ना. असा वेगळाच आनंद वाटत होता. हर वर्षी ना सगळं काही याच पद्धतीने व्हायचं, पण यावर्षी खूप छान मस्त आनंद झालं सगळं सण. तर घरी आली परत मग दिवे वगैरे लावून घेतले. कारण तिथे 5 ते 10 मिनटाचं माझं काम होतं. दिवे वगैरे लावले आणि लाईट जो आहे तो आपल्या देवघरातला गेलेला होता. आता जेव्हा दादा लावतील तेव्हा तो लाईट जो आहे तो सुरू होईल. त्यानंतर इकडे असं नैवेद्य काढून ठेवलं, पाणीसुद्धा घेतलं आणि
असं आरतीचं जे काही ताट आहे ते मी काढून ठेवलं आणि फक्त त्याच्यामध्ये ना अगरबत्ती आणि कापूर जे आहे ते मी विसरली. तर इथे बघू शकता आपलं सगळं काही घर जे आहे ते क्लीन आहे, प्लस इकडले सुद्धा रूम क्लीनच आहे. आणि असं क्लिनिंग करून जर आपण कुठली पूजा करत असेल ना तर एक वेगळंच मनाला प्रसन्न वाटतं. तर ताईंना आता मी झालेली आहे होलिका दहन जे असते ना आपल्याकडे त्याच्यासाठी रेडी. आणि स्मितूने पिचकारीचं काय केलं स्मितू सांग बरं. पिचकारी नाही का, पिचकारी वॉटर बलून भरत होतं तर तुटून गेली. तुट गई. एक पिचकारी तुटली, आता डबल अजून येणार. आणि होळीच्या शुभेच्छा सगळ्यांना. होली दहनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. काळजी घ्या आणि काळजीपूर्वक होळी खेळा. उद्याचा धुलिवंदनाचा दिवस. बी केअरफुल. अजून झालं ना, आता पुरणपोळी खायला या. बरं, या सगळ्यांनी पुरणपोळी खायला. एवढी काही परफेक्ट नाही आहे मी, पण या, तुम्हाला पोटभर मिळेल एवढी तर व्यवस्थित बनवू शकते असं आहे. पुरणपोळी आमच्या घरी खा, सोबत तूप घेऊन या. तूपही आहे. तूप आहे का? आम्ही रेडी होऊन बसलो आहो. आजूबाजूचे जे शेजारी आहे त्यांचं आहे थोडंसं प्रॉब्लेम. कोणी दादा घरी नाही आहेत किंवा कोणी ड्युटीवर आहे. आता आहे म्हणून तेवढं वाटत आहे की थोडंसं लवकर झालं असतं, पण सगळ्यांचा विचार करून चालावं लागते कॉलनीमध्ये. तर आहे आता मुलं खेळत आहे बाहेर आणि येतील आता सगळ्या लेडीज वगैरे. तर आम्ही त्याच्यासाठी थांबलेलो आहोत थोडंसं. तर चला आता होळी जे आहे ते पेटवणार, तर नक्की तुम्हाला दाखवते मी. तर आम्ही गेलो तेव्हा 2-3 ज्या बाया आहेत त्या दूरच्या आमच्याच लाईनमधल्या आहे, पण आमच्या ज्या आसपासच्या आहेत त्या यायच्याच होत्या. पण त्या सगळ्या ताई लोक आले होते. मग मी पण माझी जी पूजा आहे ती चालू केली. तर पहिल्यांदा ना सगळ्यात पहिले असं पाणी वगैरे फिरवून घेते आणि त्याच्यानंतर जी काही गाठी वगैरे असते ती पण आपल्याला इथे वाहावं लागते. तर होळीची तर कहाणी ही सगळ्यांना माहिती असणारच. त्यानंतर पूजा करून घेतली आणि रिदू बघा किती छान मस्त असा आहे मम्मीच्या मागे 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 मागे. आणि ना तुम्हाला सगळं काही काळं काळं दिसत असेल तर प्लीज ताईंनो समजून घ्या. खरंच खूप मोबाईलचा प्रॉब्लेम आहे आणि काय माहिती त्याची काय सेटिंग बिघडली आहे किंवा काय झालं आहे. तर कॅमेराच पूर्ण ब्लर होऊन जातो, म्हणजे असं काळपटपणाच दिसतो. रात्रीचं काही घ्यायचं म्हटलं ना तर असा पूर्ण क्लिअरिटीच चालली जाते. त्याच्यामुळे ना मला रात्रीचे जे काही व्लॉग आहेत ते अजिबात घ्यायची इच्छा होत नाही. तर माझी वगैरे पूजा झाली, मग यांनाही म्हटलं थोडी तुम्ही पण पूजा करून घ्या. तर ना आजचा हा जो छोटासा व्लॉग आहे तो मी इथेच एंड करते. कसा वाटला तुम्हाला व्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि लाईकसुद्धा नक्की करा.